शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून जे शेतकरी गोड मका म्हणजे स्वीट कॉर्न लागवड करणार असेल तर जाती कोणत्या निवडाव्या, कारण भरपूर शेतकरी यामध्ये नवीन सुद्धा आहे आणि त्यांना जातीबद्दल फारशी माहिती नसते. अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जी गोड मका किंवा स्वीट कॉर्न लागवड करणार आहे तर नेमका हा कोणी लागवड करावा, जिथे धबधबा असेल, जिथे पर्यटन जास्त येत असेल, तुम्ही स्वतःची बंडी लावून ही विक्री करू शकत असेल, तुमच्याकडे मार्केट उपलब्ध असेल, जिथे स्वीट कॉर्न हा खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकला जाऊ शकतो, अशा शेतकऱ्यांनी स्वीट कॉर्न लावायला काही हरकत नाही. मग आपण जाती नेमक्या कोणत्या निवडाव्या आणि किती दिवसाच्या निवडाव्या? सगळ्यात पहिलं म्हणजे स्टोकिटा टेस्टी. ही 80 ते 90 दिवसाची ही जात आहे. त्यानंतर तुम्ही पिरामंट सीडची स्वीट 16, ही सुद्धा एक 80 ते 85 दिवसाची मक्याची ही जात आहे. त्यानंतरची क्नोन्यू सीडची मिठास, ही सुद्धा एक जबरदस्त जात आहे. 80 ते 90 दिवसाचा हिचा कालावधी आहे. त्यानंतर सिजंटा कंपनीची शुगर 75, ही सुद्धा 75 ते 80 दिवसाची ही मक्याची ही जात आहे. मी तुम्हाला जवळपास 5 मक्याच्या जाती सांगितल्या, ज्या गोड म्हणजे स्वीट कॉर्न म्हणून तुम्ही याचा विक्री ही करू शकता. खूप जबरदस्त शुगर पर्सेंटेज आहे आणि पर्यटन याला जे आपल्या मागणी आहे तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहे. तर तुम्हाला नक्कीच ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरू शकतं. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. बाकी व्यवस्थापन आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच देऊया. धन्यवाद.